एक महत्त्वाची बातमी येते संभाजीनगरमध्ये नाराज राजेंद्र जंजाळ शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर दाखल झालेत। संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शेकडो कार्यकर्ते संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। सध्या प्रत्येक शहरामध्ये जे 29 महानगरपालिकाची निवडणूक होतीये त्या प्रत्येक ठिकाणी नाराजीचा अक्षरशः लाट आली आहे। आपल्यावर अन्याय होतोय असं सांगितलं जातंय आणि कार्यकर्त्यांची ही नाराजी तिकीट मिळालं नाही किती उफाळून येते। अविनाश कानडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। अविनाश, काय नेमकं कारण आहे, काय एवढे नाराज झाले ते? विषयाला आपण जर बघितलं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ जे आहेत त्यांनी की 7 सिटिंग नगरसेवक आहे त्यांचं देखील तिकीट कटतंय आणि कमी जागा घेऊन जर आपल्याला लढायचं असेल तर मी सुद्धा तिकीट घेणार नाही, मी निवडणूक लढणार नाही। त्यांनी ही भूमिका घेतल्याच्या नंतर ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं ते आणि ज्या वार्डात युती होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणचे सर्व इच्छुक आता हे सगळे शेकडो कार्यकर्ते आणि राजेंद्र जंजाळ संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अतिशय काही वेळ बंगल्याच्या बाहेरच थांब, मात्र आता बंगल्याच्या गेट पर्यंत हे संपूर्ण शिवसैनिक राजेंद्र जंजाळ हे सगळेजण पोहोचलेले आहेत। पालकमंत्री आता बाहेर आलेत आपल्या बंगल्यामधनं आणि ते देखील या संपूर्ण नाराज शिवसैनिकांसोबत राजेंद्र संवाद साधताय। काही वरिष्ठ शिवसैनिक आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्यांनी या दोघांचंही राजकारण बघितलं। पालकमंत्री संजय शिरसाट असतील, राजेंद्र जंजाळ खरं तर ही शिवसेनेतली अंतर्गत नाराजी आपल्याला या ठिकाणी पाहायला। धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर संभाजीनगरमध्ये महायुतीमध्येच नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। एक प्रकारे कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे।